श्री नृसिंह सरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले. तेथे त्यांनी 12 वर्ष तप केले. तेथील पादुकांना मनोहर पादुका असे म्हटले गेले आहे. का म्हणाल तर तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी. जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते, तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते. दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून येऊन आपलेही मन प्रसन्न होते. ही प्रसन्नता आनंदस्वरूपही असते. त्याचे आणखीही एक कारण असे की स्वतः श्रीगुरूंनी सांगितले की तुम्हासहित औदुंबर आमुच्या पादुका मनोहर पूजा करी तिजे तत्पर मनकामना पुरती जाणा. 1982. त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर येथे आले. प्रथम त्यांनी संगमावर 24 वर्षे अनुष्ठान केले. राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व वाजत गाजत गावात आणले. तेथेच सध्याचा मठ आहे. श्रीशैल पर्वतास जाऊन पाताळगंगेपलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले. पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या. त्यास निर्गुण पादुका असे म्हटले जाते. निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित असाही भावार्थ आहे. सत्व रज तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात. त्यांच्या निर्गुण पादुकांची पूजा आराधना केल्यास निर्गुण सगुण असे दर्शन होते. सायनदेवांकडील करुणा पादुका श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे 4 पट्टशिष्य होते. ते म्हणजे सायनदेव, नंदीनामा, नरहरी, सिद्धमुनी हे होत. सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक हकीकती ठाऊक होत्या. त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या. त्यामुळे सिद्धमुनी नामधारक संवाद डोळ्यापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथ लिहिला. महाराजांनी आपल्या पादुका सायनदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या. सायनदेव त्यांची नित्य पूजा करीत असत. त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंची येथील घरातच ठेवलेल्या होत्या. पुढे म्हणजे तसे अलीकडे 1955 मध्ये पु. श्री गुरुनाथ बाबा दंडवते महाराज कडगंचीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना या पादुका दाखविल्या. त्यांनी या पादुकांचे नामकरण करुणा पादुका असे केले. या पादुका सध्या देवस्थानातील श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत, अशी माहिती श्री शिवशरणप्पा मादगुंडी यांनी दिली. श्री शिवशरणप्पा यांची बहुथोर पुण्याई अशी की त्यांनी सायनदेवाच्या घराचे पुनरुज्जीवन करून तेथेच सध्याचे श्री सायनदेव दत्तक्षेत्र संस्थान झाले आहे. श्री शिवशरणप्पांचे कार्य श्री शिवशरणप्पांनी देवस्थानचा जीर्णोद्धार करताना अपार कष्ट घेतले आहेत. त्यांना दादा महाराज जोशी यांची मार्गदर्शनही लाभले होते. पुष्कळ भ्रमंती केली आहे. श्री गुरुदेव दत्त एवढ्याच नामघोषाने ते आवाहन करतात. त्यांची कानडी आणि हिंदी भाषा अत्यंत मधुर आहे, कारण त्यात कमालीची विनम्रता व सेवाभावी वृत्ती दडलेली आहे. तिचे प्रकटीकरण होताना जणू भक्तिसंवाद घडत असल्याची अनुभूती येते. त्यांचे बोलणे हेही प्रवचन म्हणावे इतके भक्तीने होत असल्याने त्यांना सर्वांकडून सर्वतोपरी सहाय्य मिळत आहे. याची ग्वाही त्यांच्या कार्यानेच मिळते. खरे तर कोणत्याही कार्याचे श्रेय त्या स्वतःकडे कधीच घेत नाहीत. नेहमी श्री नृसिंह सरस्वतीजी की कृपा एवढेच वचन ते उच्चारतात. हीच त्यांच्या मोठेपणाची ओळख आहे. दत्तगुरूंची त्यांच्यावर अपार कृपा आहे, याची ग्वाही त्यांच्या मंदिर उभारणीतून दिसून येते. श्री दत्तगुरूंची अत्यंत सुंदर अशी मूर्ती इथे विराजमान झाली. सायनदेवाचे घर म्हणजेच सध्याचे कडगंची होय. या ठिकाणी साधकांना सर्व सोयी उपलब्ध आहेत. येथील दत्तमूर्ती इतरत्र कोठेही नाही. कडगंचीस बरेच जीर्णोद्धाराचे व नवीन बांधकामही चालू आहे. श्री क्षेत्र कडगंची विशेष औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात. पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय संपूर्ण देशामध्ये शेकडो श्री दत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्री दत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थान महात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्री क्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर ही क्षेत्रे सर्वांना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्तक्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा,
पिठापूर माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकर महाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसुया, झेरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोडी या ठिकाणी निवास आणि भोजनाची शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयागी विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत. श्री गुरुदेव दत्त. लाईक करा, सबस्क्राईब करा.